कलर बघूनच समजत असेल की किती क्रंची आणि क्रिस्पी असे आपले फिंगर चिप्स झालेले आहेत. तर खरंच खूप छान रिच कलर आलेला होता आणि क्रिस्पी पण खूप झालेले होते. तर चला तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते आणि ही रेसिपी तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि ट्राय करा. इथे मी मीडियम साईजचे 4 बटाटे घेतलेले आहेत. थोडेसे छोटे असले तरी चालतील, पण लांब आहेत त्यामुळे आपले फिंगर चिप्स छान होतील. इथे मी त्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. इथे मला थंड पाणी लागणार आहे, तर ते माझ्याकडे नव्हतं म्हणून मग मी थोडे बर्फाचे तुकडे असे टाकून ठेवले, त्यामुळे मग ते तोपर्यंत पाणी थंड होऊन जाईल. इथे मी फिंगर चिप्सच्या आकारामध्ये सगळे बटाटे कट करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता असं थोडंसं जाडच ठेवायचं, जेणेकरून तळून झाल्यानंतर मग खूप पातळ असे होतील. म्हणून अशा पद्धतीने आपण सगळे फिंगर चिप्स कट करून घ्यायचे. तर बघू शकता मी इथे सगळे फिंगर चिप्स कट करून घेतले आणि परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि आपण जे थंड पाणी केलेलं होतं त्यामध्ये हे 15 ते 20 मिनिटं आपल्याला ठेवायचे आहेत. तर हीच ती ट्रिक आहे जिथे आपण स्टार्च काढून घेतो, कारण की आपण जेव्हा थंड पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटासाठी ठेवतो आणि यामध्ये थोडंसं लिंबू किंवा व्हिनेगर पण टाकून ठेवा, त्यामुळे छान पद्धतीने असं स्टार्च निघून जातं आणि आपले फिंगर चिप्स खूप क्रंची आणि क्रिस्पी होतात. इथे 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर मी हे सगळे असं कोरड्या कपड्यावर काढून घेतलेले आहेत आणि छान असं सगळं पाणी टिपून घ्यायचं त्याचं, जेणेकरून सगळे फिंगर चिप्स कोरडे होतील. कोरडे झाल्यानंतर हे सगळे आपल्याला एकदा 70 ते 80% शिजवून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इकडे पाणी उकळायला ठेवलेलं होतं. पाणी उकळलं की त्यामध्ये हे सगळे फिंगर चिप्स टाकून घ्यायचे आणि 5 मिनिटं हाय फ्लेमवर शिजवून घ्यायचे आहेत. तर हे जास्त न शिजवता 70 ते 80% शिजवून घ्यायचे. त्यामध्ये मीठ टाकायचं, त्यामुळे त्याला छान टेस्ट येते. 5 मिनिटं झाल्यानंतर हे आपले बऱ्यापैकी आपल्याला हवे तसे शिजलेले आहेत आणि मग मी हे सगळं काढून घेतलं आणि थंड झाल्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये आपल्याला हे भरून ठेवायचं आहे. मी 1 तासामध्ये लगेच काढणार आहे, त्यामुळं मी ह्या डब्यामध्ये ठेवलेलं आहे आणि फ्रीझरमध्ये 1 तासासाठी ठेवलेलं होतं आणि नंतर काढल्यानंतर ते आपल्याला उकळत्या तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्हाला हे स्टोअर करायचं असेल तर तुम्ही हे 3-4 महिन्यांसाठी असंच स्टोअर करून हवाबंद डब्यामध्ये फ्रीझरमध्ये ठेवू शकता आणि हवं तेव्हा 10 मिनिटासाठी बाहेर काढून ठेवून नंतर मग असं फ्राय करून खाऊ शकता. इथे मी मैदा, कॉर्नफ्लॉवर वगैरे काहीच नाही वापरलेलं आहे, कारण की जर आपण ते नाही यूज केलं ना, मग आपण हे उपवासाला वगैरे पण यूज करू शकतो आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते पण त्याला लावून फ्रीझरमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता. तर इथे बघू शकता तुम्ही, मी हे पूर्णपणे फ्राय करणार नाही आहे, फक्त त्याचं वरचं मॉइश्चर आणि वरती एक क्रिस्पीचा एक कोटिंग येईपर्यंत, क्रिस्पीनेस येईपर्यंत असं 5 मिनिटं फक्त एकदम हाय फ्लेमवर फ्राय करून घ्यायचं. अशाच पद्धतीने दुसरे जे राहिलेले आहेत ते पण अशाच पद्धतीने मी फ्राय करून घेणार आहे. तर हे पण असेच हाय फ्लेमवर पूर्णपणे न तळता 5 मिनिटं फक्त आपल्याला वरती क्रिस्पीनेसचं एक कोटिंग येईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे. आता हे सगळे मी फिंगर चिप्स काढून घेणार आहे एकत्र आणि परत एकदा छान असं तेल उकळून घ्यायचं आणि नंतर हे सगळे चिप्स आपल्याला एकदाच छान असे मीडियम गॅसवर फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता हाय फ्लेम करून परत एकदा हे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये परत हे आपण जे फ्राय केलेले आहेत तेच फिंगर चिप्स नंतर टाकायचं. तर याच्यामुळे काय होतं की वरती ऑलरेडी एक आपली क्रिस्पीची लेअर आलेली असते आणि अजून परत एकदा टाकल्यामुळे ना खूप छान क्रिस्पी होतात. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा हे. तर बघू शकता तुम्ही किती छान अशी लेअर आलेली आहे आणि कलर पण आलेला आहे आणि असं मला तळताना सुद्धा जाणवत होतं. वरती असं मी कढईमध्ये हे करताना खूप छान असा क्रिस्पी वाटत होतं आणि कलर पण खूप छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला
जशा पद्धतीने तुम्हाला क्रिस्पी हवे असतील तोपर्यंत तुम्ही हे फ्राय करू शकता. तर मला तर आत्ता सध्या याचा कलर पण खूप छान कॅफे स्टाईल वाटत आहेत हे फिंगर चिप्स. तर आता मी हे सगळे चिप्स काढून घेत आहे. तर हे सगळे फिंगर चिप्स काढून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये तुम्हाला जे मसाले आवडतात ते यामध्ये आपण घालू शकतो. गरम गरम असतानाच यामध्ये मीठ किंवा पेरी पेरी मसाला, लाल तिखट वगैरे तुम्ही लावून घेऊ शकता. नंतर मी इथे फक्त मीठ लावलेलं आहे आणि आता आपण सर्व करणार आहोत. तर इथे तुम्ही टोमॅटो केचप वगैरे तुमच्या जे आवडीचे सॉसेस असतील त्याच्याबरोबर हे तुम्ही ट्राय करू शकता. तर बघू शकता तुम्ही किती छान कलर आणि खूप छान झालेले होते खरंच. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.